कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आधी त्या एजेमुळे रेवतीने राखी बांधली आणि आता त्या लीलाने सगळं कर्ज फेडून टाकलं। एजेमुळे मला कुठे तोंड दाखवायला जागा शिल्लक राहिली नाहीये। ए साळुंके, काय बडबडतोयस? मला समजेल असं बोल ना। ओ नीट बोलायला तुमच्या बाबाने माझं थोबाड नीट ठेवायला हवं होतं ना। काय बोलला तो तुम्ही? मी चमत्कार करेन। कुठे गेला चमत्कार तुमचा? हो, चमत्कार त्या मोहितेने केला। मोहितेने केला 18 लाख गोळा करून एका रात्रीत मोहितेने चमत्कार केला। हा केला मग? हे बघ साळुके, 4 पावलं पुढे जायचं असेल ना 2 पावलं मागे यावं लागतं। आणि तुला तर जन्माची घाई आहे। मी सांगतो ते काम कर। काही दिवस अंडरग्राऊंड जा। किशोर साहेब? हो, जेवढं सांगतोय तेवढंच कर साळुंके। स्वतःचं डोकं वापरू नकोस। एजेच्या नजरेत आलायस तू। प्रकरण जरा शांत होऊ देत। वेळ आली की सांगेन मी तुला। वेळ आले की सांगेन, वेळ आले की सांगेन, वेळ आले की सांगेन। या किशोर जहागीरदाराची वेळ कधी येणार आहे कोणास ठाऊक। आजी 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 गो 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 वाह, आज सारी एकदम खुश दिसतीये। आजी आज मी खूप म्हणजे खूप खुश आहे। आज ना माझ्या आयुष्यातला बेस्ट दिवस होता। आणि तुम्हाला माहितीये का तिकडे प्रमुख पाहुणे म्हणून कोण आलं होतं? नाही कोण? एजे, अभिराम। आश्चर्य आहे ग। त्यांना बघून खरं तर मला इतकी भीती वाटली ना आजी। अरे बापरे, मग काय फोडलीस की नाही हंडी का तिथे पण त्याला घाबरलीस? नाही आजी, फोडली तर म्हणजे कसं झालं मी सांगते। हा, आमच्या पथकातली मुलं आहेत ना, त्यांनी एकदम भराभर थर लावला, पण माझी प्रॅक्टिसच झाली नव्हती ना। पण त्यांनी धर लावलाय म्हटल्यावर मी पण अशी एकदम झपाझप वर चढली आणि आधी माझं लक्ष फक्त दहीहंडीकडे होतं आणि दहीहंडी फोडली तेवढ्यात मला एजे दिसले। आजी ते ना असे रागाने बघत होते माझ्याकडे। मी इतकी घाबरले आणि घाबरून माझा तोल गेला। हे बापरे, पडलीस तू? नाही नाही, एजे होते ना, म्हणजे मी पडणारच होते, पण एजे अगदी योग्य वेळेवर आले आणि मला झेललं। पण आजी मला तर वाटलं होतं झालं, संपलं आता सगळं, हे परत मला ओरडणार। पण तुम्हाला माहितीये का, मी दहीहंडी खेळली म्हणून नाही चिडले ते माझ्यावर। त्यांना खरंच माझी खूप काळजी वाटत होती म्हणून चिडले। मला तर वाटते की आता हळूहळू ना त्यांच्या चिडण्यामागचं कारण मला कळायला लागले होते। हो, असं आहे का? नाही नाही नाही, अभिराम इतका काळजी करणार आहे? हो, आणि आजी ही बघा ट्रॉफी मला एजंटच्या हस्ते मिळाली। अरे बापरे, छान छान। ती आपण हॉलमध्ये ठेवायला सांगूया? चालेल चालेल। थकली आहेस ना? चल जा लवकर आवरून घे, मी रूपाला सांगते तुझ्यासाठी खिचडी करायला। जा जा जा। आजी एजंटचं पण आवरून झालंच असेल ना? मी पटकन आवरते आणि मग दोघं एकत्रच बसतो जेवायला। हा आजी, तुम्ही मला हसताय का? वेडाबाई, आधी एजे पासून दूर पळणारी लीला आज एजेंटच्या सोबतच जेवायला बसणार आहे। जा आता पटकन आवरून घे लवकर। देवा, आज मला लीलाच्या डोळ्यात अभिराम बद्दल पहिल्यांदा प्रेम दिसला। तिच्या मनामध्ये अभिराम बद्दल आदर आहे, त्याच्यासाठी काळजी आहे, पण या सगळ्याचं रूपांतर आता प्रेमात होतंय। हे तिचं तिला कळेल तेव्हा कळेल, पण मी बरोबर ओळखलंय ना देवा। नुसतं तथास्तु नको देवा, नेहमीप्रमाणे मला कौल हवाय तुझ्याकडनं। कौल दे देवा।
गॉड, वहिनी ही काय वेळ आली आपल्यावर. आजींनी त्या महाराणीसाठी खिचडी बनवायला सांगितले आणि आपण दासी असल्यासारखं राबतो इथे. नाहीतर काय काय तर म्हणे खिचडी मऊ करा, ती भिजून आली असेल, वाफाळलेली खिचडी बनवा म्हणजे तुला बरं वाटेल. अगं ताई, तुम्हाला दोघींना कळत नाहीये का, ही खिचडी बनवणं आपल्यासाठी काम नाहीये, फक्त संधी आहे. संधी. संधी? तुला काय परत प्रूफ करायचंय का तुला छान जेवण बनवता येतो? हे नको नको. नाही, आपल्याला त्या लीलाला खूप त्रास झालेला बघायचंय ना. हो हा ना, मग आपण आज अशी खिचडी बनवू की त्या लीलाचं तोंड ना चांगलं भाजलं पाहिजे. पण नक्की काय करायचं आपण? हा, वहिनी तुमची बहीण परत मातीने न खाणार. कशी ती हुशार आहे जरा. थांब. चिली विनेगर. येस, चिली विनेगर. कसं आहे, हे तिखट असतं आणि आंबट पण असतं, त्यामुळे याने लीलाचं तोंड फक्त भाजणार नाही, चांगली आग लागेल. दे तस टाकते. वहिनी एवढूच काय लीला खाऊच शकणार नाही ही खिचडी. असं का होतंय मला? इतकं का धडधडतंय? साळुंखेंच्या कर्जाचं ओझं डोक्यावरनं गेल्यावर किती हलकं वाटतंय. मलाच इतकं छान वाटतंय तर बाबांना तर किती मोकळं वाटत असेल. आणि जास्त आनंद ह्या गोष्टीचा आहे की हे सगळं मी स्वतःच्या हिमतीवर केलं. एजेनी पण किती कौतुक केलं माझं. तू कोणालाही न विचारता उंचावर चढलीस. तुला काय झालं असतं तर. आणि लक्षात ठेव, तू फक्त आता तुझ्या बाबांची मुलगी नाहीयेस, माझी बायको आहेस. जहागीरदारांची सून आहेस तू. चल लीला, आपल्या घरी. एजेना किती काळजी वाटत होती माझी. खरंच किती चांगली आहे तेजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.